नेटवर्क आहे त्याला तुम्ही इंटरनेट म्हणून बोलू शकता. हे जे नेटवर्क आहे ना त्याला ऑर इंटरनेट. व्हॉट इज नेटवर्क म्हणू शकता किंवा व्हॉट इज इंटरनेट म्हणू शकता. आणि नेटवर्क किंवा इंटरनेट काय ग्रुप ऑफ कॉम्प्युटर्स, आणि ज्यावेळेस ग्रुप ऑफ कॉम्प्युटर एकमेकाला कनेक्ट करतात आणि इन्फॉर्मेशन आहे ती शेअर करतात त्याला बोलतात नेटवर्क किंवा इंटरनेट. आणि जगातील जे फर्स्ट इंटरनेट आहे जे इंट्रोड्यूस झालं, लॉन्च आणि इंट्रोड्यूस मध्ये डिफरन्स आहे. हा काल बाकीचे लेफ्ट झाल्यानंतर एक क्वेश्चन विचारला होता, कारण की सगळ्यांना सांगितलं होतं की जर कोणाला काही डाऊट असेल त्याने नंतर विचारला तरी चालेल, सगळ्यासमोर जर विचारायला घाबरत असाल तर निवांत तोपर्यंत. हा काल एक क्वेश्चन होता की अर्पानेट हे जगातील फर्स्ट नेटवर्क आहे. त्याच्या अगोदर जे नेटवर्क आलं ते आलं 1960 मध्ये. हा नेटवर्क येणं आणि लॉन्च होणं यामध्ये डिफरन्स आहे. ऍक्च्युअल मध्ये जगामध्ये हे जे लॉन्च झालंय ते 1969 ला झालंय, पण हे जे क्रिएट झालं किंवा तयार झालंय ते आहे 1960 मध्ये. 1960 मध्ये डीओडी या जी टीम आहे युएसएची यांनी अर्पानेट हे नावाचं नेटवर्क तयार केलं. आणि त्यानंतरचा जो क्वेश्चन होता तो असा होता की अर्पानेटच जे अर्पानेट नेटवर्क आहे जगातील जे फर्स्ट नेटवर्क आहे त्याला अर्पानेटच नेम का दिलं. तर त्या अर्पानेट हे नेम देण्यामागे रिझन होतं की जसं आपण जावा, ज्यांना जावा माहित आहे त्यांना माहित आहे की जावाचा लोगो कॉफीचा आहे, कारण की जी टीम आहे जेम्स गोस्लिन हे जावाचे फाउंडर आहे आणि त्यांची जी टीम होती ती जी कॉफी घेत होती त्या कॉफीचं नाव जावा होतं आणि त्या कॉफीच्या नेमवरून त्या टेक्नॉलॉजीचं नेम जावा देण्यात आलं. सेम तसंच ज्यावेळेस नेटवर्क ही एक टेक्नॉलॉजीवर ज्यावेळेस एक टीम काम करत होती डीओडीची म्हणजे डिपार्टमेंट ऑफ डिफेन्स युएसएची, तर मग त्या टीमचं नेम होतं अर्पा. मग आता एक नेटवर्क झालंय जगात, एक फर्स्ट नेटवर्क आलंय, मग त्या नेटवर्कला नेम काय द्यायचंय, भरपूर सारे नेम सजेस्ट झाले, हे नेम द्यायचंय ते नेम द्यायचंय. पण आता ऍक्च्युअल नेम द्यायचंय कसं, आणि नेम दिल्यानंतर आपल्या टीम ही लक्षात पण राहिली पाहिजे. त्यामुळे त्या टीमने स्वतः त्या टीमचं नेम होतं अर्पा. मग त्यांनी स्वतःच्या टीमचं नेम त्या प्रोजेक्टला दिलं. तो प्रोजेक्ट नेटवर्कचा प्रोजेक्ट होता, त्या प्रोजेक्टला नेम दिलं अर्पा. अर्पा हे प्रोजेक्टचं नेम आहे आणि नेटवर्क एनईटी मीन्स नेटवर्क. हे टोटल जॉईन केल्यानंतर अर्पानेट असं जगातील फर्स्ट नेटवर्कला नेम देण्यात आलं. तर अर्पानेट देण्याचं रिझन हे असं होतं. समजलं सगळ्यांना की अर्पानेटच का नेम दिलं, दुसरं का नाही? सगळ्यांना आवाज ब्रेक होतोय की फक्त एका जणाला होतोय? नाही सर, सगळ्यांना होतो. सगळ्यांना आवाज ब्रेक होतो? ओके ठीक आहे चालेल. ज्यांना आवाज ब्रेक होत असेल त्यांनी थोडं रेंज मध्ये या, सध्या रेंजचा इश्यू आहे. बरं आता हे ठीक झालं नेटवर्क, त्याला तुम्ही इंटरनेट पण म्हणू शकता. इथे ऑर राईट करतो. आता हे झालंय नेटवर्क, कारण आपण व्हॉट इज वेब राईट केलं होतं, वेब नंतर रफ केलं, कारण की वेब हा मेन पार्ट नाही, वेब हा इंटरनेटचा सब पार्ट आहे. काल जे सांगणार होतो, परवा लेट झालं त्यामुळे ते सांगितलं नाही, आज तेच बघणार आहोत आपण वेब आणि नेटवर्क मध्ये डिफरन्स काय. आता नेटवर्कचे काही ड्रॉबॅक्स आहे. आता आपण जे बघितलंय ना नेटवर्क आणि इंटरनेट, त्याची डेफिनेशन बघितली, फर्स्ट नेटवर्क आलंय कधी, त्याचे काही ड्रॉबॅक्स होते. ते ड्रॉबॅक्स कव्हर करण्यासाठी पुढचा कन्सेप्ट आला वेब. मग आता ते ड्रॉबॅक्स नेमके होते काय? नेटवर्कला कोणीही पण ऍक्सेस करू शकत होतं ज्यावेळेस ते नेटवर्क तयार झालं, किंवा नेटवर्क जगाला नेटवर्क ही कन्सेप्ट काय आहे ती कळल्यानंतर ते नेटवर्कला कोणी पण ऍक्सेस करू शकत होतं. प्रायव्हसी नावाची काही कन्सेप्ट नव्हती त्यांच्याकडे. त्यामुळे एक पुढचा पार्ट डिझाईन करण्यात आला, तो म्हणजे वेब. मग वेब असा पार्ट आहे, वेब हा पार्ट नेटवर्कचा आहे, किंवा त्याला बोलतात पोर्शन ऑफ नेटवर्क. म्हणजे वेब हा डायरेक्ट वेगळा पार्ट आहे असं नाही, तो नेटवर्कचा सब पार्ट आहे. आणि त्याला रिस्ट्रिक्शन दिलं आहे की कोणी ऍक्सेस करायचे, कोणी ऍक्सेस नाही करायचे. प्रत्येक कन्सेप्ट माहिती आहे तुम्हाला टेक्नॉलॉजीमध्ये, जर न्यू काहीतरी कन्सेप्ट येते किंवा न्यू काहीतरी टेक्नॉलॉजी येते तर ती टेक्नॉलॉजी जी अगोदरची टेक्नॉलॉजी आहे त्याचा ड्रॉबॅक्स भरून काढते. तर फॉर एक्झाम्पल आता सगळ्यांची सी लँग्वेज झाली, सी लँग्वेज मध्ये एक सिंपल व्हेरिएबल आहे इंटिजर आहे, तो एकच व्हॅल्यू स्टोअर करू शकतो, फक्त एकापेक्षा जास्त व्हॅल्यू स्टोअर करू शकत नाही. मग आता ती काहीतरी तो व्हेरिएबलचा ड्रॉबॅक झाला की एकापेक्षा जास्त व्हॅल्यू स्टोअर करू शकत नाही. मग त्याला तो ड्रॉबॅक्स कव्हर करण्यासाठी पुढे काय आला आपल्याकडे, ऍरे. जर इंटर टाईपचा ऍरे किंवा ए व्हेरिएबल इंटर टाईपचा जर घेतला तर त्यामध्ये आपल्याला पाहिजे तेवढे व्हॅल्यू स्टोअर करू शकतो. पण त्यानंतर परत ऍरे मध्ये पण एक ड्रॉबॅक्स आला डायनेमिक मेमरीचा.
डायनामिक मेमरी आपण ज्यावेळेस ॲरेला देतो त्यावेळेस युजर पाहिजे तेवढे व्हॅल्यूज प्रत्येक वेळेस चेंज करू शकत नाही. जी फिक्स साईज दिली त्याच फिक्स साईज तेवढीच व्हॅल्यू त्याला एंटर करावं लागेल. मग त्यामुळे आता त्या ॲरेला जो ड्रॉबॅक्स आहे डायनामिक मेमरी अलोकेशनचा, तो ड्रॉबॅक्स कव्हर करण्यासाठी आपल्याकडे कुठे काय आलंय, डायनामिक मेमरी अलोकेशन. त्यामध्ये मॅलॉक, कॅलॉक, रिअलॉक हे फंक्शन आले. सेम तसंच ज्यावेळेस फर्स्ट नेटवर्क किंवा इंटरनेट आलं, इंटरनेटचा एक ड्रॉबॅक त्यांना कळाला की हे जे नेटवर्क आहे किंवा हे इंटरनेट आहे याला कोणी पण ऍक्सेस करू शकतं, म्हणजे सरळ सरळ त्यामध्ये प्रायव्हसी नाहीये. ती प्रायव्हसी किंवा ते ऍक्सेस कोणीही करू नये, सगळ्यांना प्रायव्हसी भेटावी, ते नेटवर्क किंवा तुमचा जो काही डेटा आहे कोणी ऍक्सेस करायला नकोय, तो ड्रॉबॅक्स भरून काढण्यासाठी किंवा कव्हर करण्यासाठी पुढचा कन्सेप्ट आला वेब. जसं व्हॉट इज नेटवर्क बघितलं तसं आता पुढचं बघणार आपण व्हॉट इज वेब. आता वेब ही जी कन्सेप्ट आहे, ही कन्सेप्ट जगाला सगळ्यात फर्स्ट टिम बर्नर्स-ली जे पेनने ड्रॉ करताय ना, ते थोडे थांबा, फक्त स्क्रीनवर लक्ष द्या. स्क्रीनवर काही पण रब करू नका. रब केल्यानंतर प्रत्येकाचं नेम दिसतं. आपल्याला ऑनलाईनला खूप जास्त टाइम लागतो ऑफलाईन पेक्षा, टॉपिक कव्हर होत नाही. त्यात असं बोलायला लावू नका. ऑफलाईनला मी काही पण बोलू शकतो, ऑनलाईनला काही बोलायला लावू नका. तर आता जे वेब ही कन्सेप्ट आहे, जशी वेब ही जी कन्सेप्ट आहे ना, ती कन्सेप्ट टिम बर्नर्स-ली यांनी जगासमोर इंट्रोड्यूस केली. आणि ती कन्सेप्ट जगासमोर जी इंट्रोड्यूस केली ती अर्ली 1990 या इयरमध्ये. वेब जी ही कन्सेप्ट आहे ती जगासमोर आणली आहे, ती आहे टिम बर्नर्स-ली यांनी. राईट करतो या ठिकाणी, टिम बर्नर्स-ली. टिम बर्नर्स-ली हे जे आहे त्यांना वेबचा फाउंडर किंवा फादर पण बोललं जातं. जसं सी लँग्वेजचे फाउंडर, जावाचे फाउंडर, तसे वेबचे फाउंडर हे टिम बर्नर्स-ली यांना म्हणलं जातं. टिम बर्नर्स-ली इंट्रोड्यूस द कन्सेप्ट ऑफ वेब. हे असे हे जे क्वेश्चन आहे ना, वेब हा कन्सेप्ट किंवा वेबचे फाउंडर पण, ह्याचे नॉर्मल जे क्वेश्चन आहे याचा आन्सर खूप मोठा आहे असं नाही, पण हे क्वेश्चन इंटरव्ह्यू मध्ये विचारले जातात की वेब हा कन्सेप्ट आणलाय कोणी किंवा वेब या कन्सेप्टचे फादर कोण आहेत. हा कन्सेप्ट खूप मोठा नाही, पण हे इंटरव्ह्यूच्या दृष्टिकोनातून तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे आणि कोणत्या इयरला आलाय ते पण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता वेब हा कन्सेप्ट आणलाय टिम बर्नर्स-ली यांनी. टिम बर्नर्स-ली इंट्रोड्यूस द कन्सेप्ट ऑफ वेब. आणि कधी आणलाय तो, इन अर्ली 1990. 1990 मध्ये टिम बर्नर्स-ली यांनी वेब हा कन्सेप्ट काय आहे तो जगासमोर आणला. वेब कसा आहे, वेबचा ऍक्च्युअल फायदा काय, वेब जे आहे त्याचे ड्रॉबॅक्स काय, हे सगळं कन्सेप्ट जगासमोर आणण्याचं काम टिम बर्नर्स-ली यांनी केलंय. त्यामुळे त्यांना फादर ऑफ वेब असं पण बोललं जातं. हे झालंय आणलंय कोणी, टिम बर्नर्स-ली. आता ऍक्च्युअल वेबची डेफिनेशन काय आणि वेबची आपल्याला प्रोफेशनल डेफिनेशन बघायची, कारण की ते आपल्याला इंटरव्ह्यूला सांगायचे आहे. तर वेबची प्रोफेशनल डेफिनेशन आहे, वेब इज अ पोर्शन ऑफ इंटरनेट विथ रिस्ट्रिक्टेड ऍक्सेस. जसं अगोदर तुम्हाला सांगितलं की जे इंटरनेट आहे, इंटरनेट आणि वेब हे दोन वेगळे पार्ट आहे. इंटरनेट आणि वेबला एकत्र करायचं नाही. इंटरनेटचा सब पार्ट वेब आहे आणि इंटरनेटमध्ये असे काहीतरी ड्रॉबॅक्स होते, ते ड्रॉबॅक्स कव्हर करण्यासाठी वेब हा कन्सेप्ट आलाय. मग त्यामुळे वेबची डेफिनेशन पण प्रोफेशनल अशी आहे की वेब इज पोर्शन ऑफ इंटरनेट विथ रिस्ट्रिक्टेड ऍक्सेस किंवा रिस्ट्रिक्टेड ऍक्सेस. आता पोर्शन मीन्स काय, वेब हा पार्ट आहे कशाचा, इंटरनेटचा. म्हणजे वेगळं काही असं किंवा वेगळा कन्सेप्ट आहे किंवा वेगळी टेक्नॉलॉजी असं नाही, इंटरनेटचा सब पार्ट हा वेब आहे. वेब इज अ पोर्शन ऑफ इंटरनेट विथ रिस्ट्रिक्टेड ऍक्सेस.
विथ रिस्ट्रिक्टेड ऍक्सेस. मग आता जे वेब आहे, वेबमध्ये सगळ्यात महत्वाचा पार्ट जो आलाय, आता ही एवढी डेफिनेशन आहे वेबची, एवढे सांगितले तरी सफिशियंट आहे. वेब हा एक पार्ट आहे कशाचा, इंटरनेटचा. हा, पण त्या मध्ये महत्वाचा पॉईंट कोणता, रिस्ट्रिक्टेड ऍक्सेस. हा, मग अगोदर तुम्हाला सांगितलं की जे नेटवर्क होतं त्याला कोणी पण ऍक्सेस करू शकत होतं. मग आता तो ड्रॉबॅक झाला. तुमचा जो काही डेटा आहे तो जर कोणी जर ऍक्सेस करू शकत असेल तर मग त्याचा काही फायदा नाही, त्याला कोणी युज पण करणार नाही. तसं आता जे वेब आहे, वेबला रिस्ट्रिक्टेड ऍक्सेस आहे, कोणी ऍक्सेस करायचंय, तो डेटा कुठपर्यंत गेला पाहिजे ते तुम्ही वेब मध्ये सांगू शकता. तसं ते इंटरनेटमध्ये तुम्ही सांगू शकत नव्हता. हा, त्यामुळे वेब ही कन्सेप्ट आली. तर आता वेब ही जी कम्युनिटी आहे किंवा वेबमध्ये काय कोणते कोणते रूल असले पाहिजे किंवा वेब कोणत्या टाईपची असली पाहिजे. आता सगळ्यांना माहिती आहे, वेब मीन्स तुम्ही जे वेबसाईट बनवतात त्याला तुम्ही वेब बोला. हा, वेब बनवण्यासाठी भरपूर साऱ्या टेक्नॉलॉजी यूज केल्या जातात. फॉर एक्झाम्पल सांगू शकता का कोणत्या कोणत्या टेक्नॉलॉजी यूज केल्या जातात? वेब वेबसाईट बनवण्यासाठी कोणत्या कोणत्या टेक्नॉलॉजी यूज केल्या जातात? मार्केटमध्ये भरपूर सारे टेक्नॉलॉजी आहे. फॉर एक्झाम्पल HTML, CSS, जावा स्क्रिप्ट यानेच वेब बनवतात ना? येस ऑर नो? येस सर. हा, मग आता यामध्ये मिलियन मध्ये टेक्नॉलॉजी आहे, मिलियन्स मध्ये. आता मिलियन्स मध्ये जे टेक्नॉलॉजी आहे, आता मग त्यासाठी मग आपण प्रत्येक जण कोणत्या टेक्नॉलॉजीचा हे करतो, यूज करतो वेब बनवण्यासाठी? HTML, CSS, जावा स्क्रिप्ट, रिॲक्ट हे यूज करतो. मग जर मिलियन्स मध्ये टेक्नॉलॉजी आहे, मिलियन्स मध्ये लँग्वेज आहे वेब बनवण्यासाठी, तर मग आपण प्रेफर पण फक्त HTML, CSS, जावा स्क्रिप्ट, रिॲक्टच का करतो, दुसऱ्या का करत नाही? हा, त्यामागे पण भरपूर सारे रिझन आहे की आपण HTML, CSS, जावा स्क्रिप्ट, रिॲक्ट अजून ज्या काही लँग्वेज किंवा टेक्नॉलॉजी आपण यूज करतो सॉफ्टवेअर बनवण्यासाठी. फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे आता तुम्ही भरपूर सारे प्रोडक्ट यूज करता. फॉर एक्झाम्पल तुम्ही टूथब्रश किंवा तुमचं टूथपेस्ट असेल, भरपूर सारे आहे मार्केटमध्ये. पण तुम्ही फॉर एक्झाम्पल असेल कोलगेट असेल किंवा मॅक्सप्रेस असेल, यालाच रिस्पॉन्स जास्त देता किंवा ते जास्त लोक घेतात. त्याच्यामागे काहीतरी रिझन असेल ना, बाकीचं का घेत नाही? हा, तुम्ही ते घेतात ते काय चेक करतात? हा, यामध्ये जे यूज केलं जातं, तो प्रोडक्ट बनवण्यासाठी जे जे मटेरियल यूज केलं जातं, हा, ते खरोखर आपल्यासाठी फायद्याचं आहे की नाही. त्यामुळे आपल्याला काही डिसएडव्हान्टेज किंवा ड्रॉबॅक्स होतील. जर एखाद्या प्रोडक्टमध्ये आपल्याला जर ड्रॉबॅक्स होत असतील किंवा डिसएडव्हान्टेज जर होत असतील तर आपण ते प्रोडक्ट यूज करत नाही. हा, भरपूर सारे कोलगेट आहे, आपण असे काही बोटावर मोजणे इतके कोलगेट आहे तेच यूज करतो, बाकीचे यूज करत नाही. असं का? कारण की आपल्याला माहिती बाकीचे जे कोलगेट आहे ते तुमचं जे आता हे आहे फूड हेल्थ डिपार्टमेंट. हा, फूड हेल्थ डिपार्टमेंटनी जर एखादं प्रोडक्ट असेल, त्या प्रोडक्टला जर मान्यता दिली तरच ते प्रोडक्ट यूज केलं जातं. हा, मग आता सेम तसंच आता वेबला मान्यता देण्यासाठी काहीतरी टेक्नॉलॉजी भरपूर जण टेक्नॉलॉजी बनवतात. असं कोणाला रिस्ट्रिक्शन नाही की तुम्ही कोणती सेपरेट लँग्वेज बनवू शकत नाही. तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही लँग्वेज बनवू शकता. हा, पण ती लँग्वेज सर्टिफाय करावं लागते. हा, लँग्वेज सर्टिफाय केल्यानंतर तुम्हाला ती टेस्टिंग करावं लागते, डिप्लॉयमेंट करावं लागतं. काल जसं तुम्हाला सांगितलं की हे जे ARPANET नेटवर्क आहे, हा, हे तयार 1960 मध्ये झालं, पण मार्केटमध्ये 1969 ला आलं. कारण की ते जे 9 इयरचा जो पिरियड आहे, तो पिरियड टेस्टिंगसाठी गेलाय, डिप्लॉयमेंटसाठी गेलाय. ते ऍक्च्युअल मध्ये चालतंय की नाही. हा, आणि हे सगळं चेक करण्यासाठी एक टीम आहे. हा, आणि त्या टीमचं नेम आहे W3C. हा, W3C चा फुल फॉर्म कोणाला सांगता येईल का? W3C त्याचा फुल फॉर्म कोणाला सांगता येईल का? तेव्हा हे जे वेब आहे ना, वेबचं स्टँडर्ड मेंटेन करण्याचं काम W3C करतं. आता आपण बघतोय ना व्हॉट इज वेब. हा, याला पण एक जण मॅनेज करतो वेबला किंवा वेबचं स्टँडर्ड. तुम्ही जो प्रोडक्ट घेता त्याचं जर स्टँडर्ड मेंटेन जर राहिलं नाही तर तो प्रोडक्ट कुणी युज करत नाही. एखादा जो प्रोडक्ट असेल त्याचं स्टँडर्ड जर घसरलं तर तो प्रोडक्ट मार्केटमधून डायरेक्ट बाहेर जातो. मार्केटमध्ये जर राहायचं असेल तर त्याचं स्टँडर्ड मेंटेनन्स ठेवावं लागतं. तसं वेबचं स्टँडर्ड मेंटेन ठेवण्यासाठी W3 ही एक टीम आहे. W3C चा फुल फॉर्म सांगता येईल का कोणाला? वर्ल्ड वाईड वेब. ठीक आहे, वर्ल्ड वाईड वेब. हे फक्त झालाय W3 चा सी राहिला अजून. ठीक आहे, मी सांगतो.
तर वेब स्टँडर्ड जे मेंटेन करतात ना ते आहे W3C. इथे राईट करून ठेवतो. वेब स्टँडर्ड आर मेंटेन बाय अ कम्युनिटी. आणि त्या कम्युनिटीचं नेम आहे W3C. W3C. ही जी कम्युनिटी आहे ती तुमचं जे वेब आहे ना, वेबचं स्टँडर्ड मेंटेन करण्याचं काम ही कम्युनिटी करते W3C. आणि जोपर्यंत W3C या कम्युनिटी थ्रू एखाद्या टेक्नॉलॉजीला मान्यता भेटत नाही तोपर्यंत ती टेक्नॉलॉजी तुम्हाला मार्केटमध्ये लॉन्च करता येत नाही. आणि त्या कम्युनिटीमध्ये किंवा W3Cच्या टेस्ट भरपूर साऱ्या कंडिशन असतात. त्या सगळ्या कंडिशन जोपर्यंत पास होत नाही तोपर्यंत तुमची टेक्नॉलॉजी कितीही मोठी असेल तरी पण तुम्हाला ती मार्केटमध्ये आणता येत नाही. आता तुम्हाला माहिती आहे प्रत्येक जावा असेल, सी असेल, सीपीपी असेल, प्रत्येक लँग्वेजचं प्रत्येक वर्षी काहीतरी न्यू व्हर्जन येतं. माहिती सगळ्यांना? जसं जावाचं आता कोणतं व्हर्जन आहे सांगता येईल का कुणाला? हा, तर जावाचं जे व्हर्जन आहे ना ते आहे 24. पण 24 जे व्हर्जन आहे त्याला W3C ने अजून पण मान्यता दिली नाही. ऐकलं असेल की जावा 24 मध्ये जे मेन फंक्शन आहे ते रिमूव्ह केलंय. जर तुम्ही तो प्रोग्राम जर केला तर तो प्रोग्राम मध्ये एरर दाखवतो, कारण की त्याच्या सगळ्या केसेस अजून पास झालेल्या नाहीये. आणि त्या सगळ्या केसेस काय असतात, त्याच्या कंडिशन काय असतात, त्या सगळ्या कंडिशन ह्या W3C या कम्युनिटीवर आहे. या कम्युनिटीच्या हातात आहे की त्याला कसं आणि कोणत्या कोणत्या कंडिशन अप्लाय करायच्या. तोपर्यंत ज्या कंडिशन त्यांच्या फिलअप होत नाही तोपर्यंत ते कोणत्याही टेक्नॉलॉजीला मान्यता देत नाही. तर मग आता जे जावाचं 22 हे व्हर्जन आहे त्याच्या सगळ्या ऑल टेस्ट केसेस पासेस झालेला किंवा पास झाले आहे. त्यामुळे जावा 22 चे जेवढे काही कन्सेप्ट असतील ते सगळे कन्सेप्ट तुम्ही कुठेही रन करू शकता, पण जावा 24 चे करू शकत नाही. कारण की जावा 24 ला अजून या कम्युनिटीने टोटल मान्यता दिलेली नाहीये. इव्हन तुम्ही कोणत्याही लँग्वेज, इव्हन आता सी असेल, HTML असेल, CSS असेल, जावास्क्रिप्ट असेल. आता आपण बोलतो किंवा आम्हाला HTML5 शिकवायचंय किंवा CSS3 आणि 4 शिकायचंय. हा, हे जे व्हर्जन आहे ना CSS3, 4 किंवा HTML5, हा HTML5 जरी आलं, जोपर्यंत HTML5 टोटल टेस्टिंग होत नाही, सर TM ते राईट करतो मी या ठिकाणी. त्याचा फुल फॉर्म राईट करतो या ठिकाणी. वर्ल्ड वाईड वेब कन्सोर्टियम हा आहे W3C चा फुल फॉर्म, वर्ल्ड वाईड वेब कन्सोर्टियम. हा, तर आता याच्यामध्ये भरपूर सारे कन्सेप्ट आहेत. W3C मध्ये कोणते कोणते रूल येतात, काय काय येतं, यामध्ये भरपूर सारे बघण्यासारखा पार्ट आहे. पण फक्त आपल्याला एवढं माहित पाहिजे की त्यामध्ये काय काय येतं किंवा त्यामध्ये कोणत्या टेक्नॉलॉजीला कसं मान्यता दिली जाते हे थोडंफार माहित असेल तरी ठीक आहे. आता ऍक्च्युअल मध्ये जे तुम्हाला सांगितलं की हा जो सेकंड पॉईंट आहे, वेब इज अ व्हर्जन ऑफ इंटरनेट. हा, वेब हा वेगळा कन्सेप्ट किंवा इंटरनेटपेक्षा वेगळा कन्सेप्ट आहे असं नाही. हा इंटरनेटचाच एक पार्ट आहे. पोर्शन मीन्स पार्ट. इंटरनेटचा एक पार्ट आहे, फक्त काय त्याला रिस्ट्रिक्टेड ऍक्सेस आहे. तुम्हाला ते एक डायग्रामच्या हेल्पने तुम्हाला एक्सप्लेन करतो. आता कन्सिडर करा की 3 कंट्री आहे. प्रत्येक कंट्रीमध्ये वेब यूज केलं जातं. प्रत्येक कंट्रीचे वेबसाईट वेगवेगळे आहे. मग आता या ज्या 3 कंट्री आहे, फॉर एक्झाम्पल 3 कंट्रीचे काहीतरी नेम घेतो. या ठिकाणी राईट करतो इंडिया, इथे राईट करतो USA, US, आणि या ठिकाणी राईट करतो UK. आता प्रत्येक कंट्री एकमेकाला कनेक्ट असते.
कोणतीही कंट्री असेल ती एकमेकाला काय असते, कनेक्ट असते. मग आता आपण त्या कंट्रीला कनेक्ट करूया या ठिकाणी. आता हे जे कनेक्ट केलंय ना, युकेला इंडिया सोबत, इंडियाला युएस सोबत, युएसला युके सोबत, यांना जे कनेक्ट केलंय. आपण डेफिनेशन मध्ये पण बघितलं होतं. इंटरनेट किंवा नेटवर्क हा खूप वेगळा पार्ट आहे असं नाही. इंटरनेट किंवा नेटवर्क ज्यावेळेस भरपूर सारे कॉम्प्युटर्स, आता इंडियामध्ये युके मध्ये भरपूर सारे वेबसाईट आहे, ज्यावेळेस ते एकमेकाला कनेक्ट होतात आणि प्रत्येक कन्सेप्ट किंवा प्रत्येक ते त्यांच्या ज्या काही कन्सेप्ट असतील एकमेकाला ज्यावेळेस शेअर करतात त्याला नेटवर्क बोलतात. आणि आता हे जे कनेक्ट केलंय ना, इंडियाला युके सोबत, युकेला युएस सोबत, युएसला इंडिया सोबत, हे जे कनेक्ट करतात त्यालाच बोलतात इंटरनेट. त्यालाच बोलतात इंटरनेट. हे जे कनेक्टिव्हिटी दाखवली ना, ते मीन्स आहे इंटरनेट. मग आता हे इंटरनेट झालंय, आपल्याला बघायचं काय? कोणाला काय डाऊट आहे का? ओके. आता हे जे कनेक्ट केलंय ना, इंडियाला युके सोबत, युकेला युएस सोबत, युएसला इंडिया सोबत, हे जे कनेक्ट केलंय हे झालं इंटरनेट. पण आता प्रत्येक कंट्रीची प्रत्येकाची वेब वेगळी आहे. आता इंडियामध्ये काहीतरी वेब असेल, इंडियामध्ये काहीतरी वेब असेल, युएस मध्ये त्यांची काहीतरी वेबसाईट असेल, युके मध्ये त्यांची काहीतरी वेबसाईट असेल. प्रत्येकाची वेबसाईट वेगवेगळी आहे. असं काही रिस्ट्रिक्शन नाही ना, की इंडियामध्ये वेबसाईट जशी वेबसाईट आहे तशीच युएस मध्ये असली पाहिजे किंवा तशीच युके मध्ये असली पाहिजे, असं काही रिस्ट्रिक्शन नाहीये. त्यामुळे प्रत्येक कंट्रीची वेबसाईट ही काय डिफरन्स आहे. आता या ठिकाणी यांची वेबसाईट असेल, यांची वेब, युएसची वेब, त्यानंतर इंडियाची वेब. कोणाच तरी माईक ऑन झालाय, ऑफ करा, अनम्यूट करा, सॉरी म्यूट करा. आता हे जे दाखवलंय ना ते झालं आता वेब. आता इंडियाची स्वतःची काहीतरी वेबसाईट, भरपूर सारी वेबसाईट आहे. युएसची स्वतःची वेबसाईट आहे, युकेची स्वतःची वेबसाईट आहे. पण या सगळ्या वेबसाईटचा रिस्ट्रिक्शन आहे प्रत्येक वेबसाईटला. इंडियाची जी वेबसाईट आहे, इंडियामध्ये कोणती वेबसाईट चालवायची, कोणती चालवायची नाही, हे सगळं डिपेंड करतं त्या गव्हर्नमेंटवर. इंडियामध्ये जे गव्हर्नमेंट सध्या आहे किंवा कोणत्याही कंट्रीमध्ये गव्हर्नमेंट सत्तेत आहे, त्या गव्हर्नमेंटवर डिपेंड करतं की कोणती वेबसाईटचा ऍक्सेस कुठपर्यंत ठेवायचा, कोणती वेबसाईट किंवा वेबसाईट मधील कोणता कंटेंट आपल्या पीपलला दाखवायचा, आपल्या कंट्रीमधील पीपलला वेबसाईट मधील कोणता कंटेंट दाखवायचा, हे सगळं डिपेंड करतं त्या कंट्रीच्या जी काही पॉलिटिशियन आहे किंवा ती जी काही सत्ता करतात किंवा गव्हर्नमेंट आहे त्यांच्यावर डिपेंड आहे की प्रत्येक किंवा आपल्या कंट्रीमध्ये कोणती वेबसाईट चालवायची. म्हणजे प्रत्येक कंट्रीतल्या जे वेबसाईट आहे त्यांना हँडल करण्याचं काम गव्हर्नमेंट करतं. जर तुम्हाला आठवत असेल 2 वर्षापूर्वी बीबीसी न्यूज चॅनलने आपले जे प्राईम मिनिस्टर आहे त्यांच्याविषयी काहीतरी एक न्यूज व्हायरल केली होती. भरपूर सारी कंट्रोवर्सी झाली होती. पण आता जर तुम्ही ते सर्च करायला गेला, ती जर कंट्रोवर्सी सर्च करायला गेला तर तुम्हाला डायरेक्ट नॉट फाउंड दाखवतात, पेज इज नॉट अवेलेबल दाखवतात. त्याचं रिझन असं आहे कारण की जसं तुम्हाला आत्ता सांगितलं की प्रत्येक कंट्रीमधील ज्या वेबसाईट आहे त्या वेबसाईट बरं गव्हर्नमेंटचा हक्क आहे की गव्हर्नमेंट जसं सांगेल की वेबसाईट मधील डेटा कोणत्या स्टेट पर्यंत गेला पाहिजे, कंट्रीमधील कोणत्या पीपलला दिसला पाहिजे, हे सगळं त्या गव्हर्नमेंटवर डिपेंड करतं. मग आता इंडियामध्ये एखादी वेबसाईट असेल त्यामध्ये गव्हर्नमेंट रिलेटेड काहीतरी पोस्ट करताय किंवा कंट्रोवर्सी टाईप काहीतरी पोस्ट करताय, एखादं वेबसाईट असेल किंवा एखादं वेब पेज असेल किंवा एखादं न्यूज चॅनल असेल, तर त्या न्यूज चॅनल त्या ठिकाणी ब्लॉक केलं जातं. त्यानंतर बाकी ज्याला पीपल जे आहे त्यांना ते दिसत नाही. फॉर एक्झाम्पल सगळ्यांना माहित आहे
कोरिया, साऊथ कोरिया, नॉर्थ कोरिया या ठिकाणी तुम्ही युट्यूब, इंस्टाग्राम, फेसबुक यांचा ऍक्सेस नाही, ते रिस्ट्रिक्टेड आहे. आता ही वेबसाईटच आहे ना, जो तुम्ही काल बघितला होता आपण, जो सेकंड पॉइंट वेबसाईटचा जो फर्स्ट पॉईंट होता तो होता डेस्कटॉप ऍप्लिकेशन. सॉफ्टवेअर ऍप्लिकेशनचे टाईप होते डेस्कटॉप ऍप्लिकेशन, वेब ऍप्लिकेशन, डिस्ट्रीब्युटेड ऍप्लिकेशन. त्यामधील जो सेकंड जो होता तो वेब ऍप्लिकेशन होता. आता वेब ऍप्लिकेशन मध्ये तर अमेझॉन, फ्लिपकार्ट यासारखे टाईप येतात. त्यानंतर ते डिस्ट्रीब्युटेड ऍप्लिकेशन आहे. डिस्ट्रीब्युटेड ऍप्लिकेशन मध्ये काय काय आलं होतं, जे काल राईट करून दिलं तुम्हाला किंवा काल सांगितलं होतं. तुमचं इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल, व्हॉट्सअप असेल. आता ही वेबसाईट आहे, वेबसाईटला त्यांनी रिस्ट्रिक्ट केलंय. मग आता जे साऊथ कोरिया, नॉर्थ कोरिया सारखे जे कंट्री आहे, चायना यासारख्या जे कंट्री आहेत, त्यांना युट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम यांना रिस्ट्रिक्ट केलंय. त्या देशामध्ये ते बॅन आहे. कारण की जर त्यांच्या देशामधील काही न्यूज जर बाहेर गेली तर भरपूर सारे त्यांना लॉस होईल किंवा त्यांचं जे काही रूल असतील ते त्यांचे रूल नुसार ते बॅन करतात. प्रत्येक कंट्री स्वतःचे रूल असतात. त्या रूल मध्ये जर ती एखादी वेबसाईट जर बसली नाही तर ती वेबसाईट ते बॅन करतात. मग तसं आपल्याकडे इंस्टाग्राम, फेसबुक हे सगळं चालतं, कारण की इंडियाच्या रूल मध्ये ते सगळं बसतंय. तसं फ्लिपकार्ट, त्यानंतर बुक माय शो, जसं इंडियामध्ये बुक माय शो आहे. त्यानंतर अजून नेटफ्लिक्स आहे. आपलं जे नेटफ्लिक्स आहे इंडियामध्ये ते नेटफ्लिक्स आहे आणि युएस मध्ये ते नेटफ्लिक्स आहे. दोन्ही नेटफ्लिक्स मध्ये डिफरन्स आहे. कारण की युएस मध्ये जे नेटफ्लिक्सवर आपण मूवी बघतो, युएस मध्ये जे नेटफ्लिक्स आहे त्यामध्ये अशा काही मूवी दाखवल्या जातात, त्या मूवी आपल्या इंडियामध्ये बॅन आहे. त्यामुळे इंडियाचं नेटफ्लिक्स आणि युएसचे नेटफ्लिक्स हे दोन वेगळे आहेत. नेटफ्लिक्स, दोन्ही नेटफ्लिक्सवर मूवी दाखवले जातात, पण युएसचे जे नेटफ्लिक्स आहे ते नेटफ्लिक्स इंडियामध्ये चलत नाही, कारण की इंडियाच्या रूलमध्ये त्यांच्या ते मूवी बसत नाही. याच्यातून तर कळलं असेल की जी वेबसाईट आहे त्याला रिस्ट्रिक्टेड ऍक्सेस आहे. कोणी ऍक्सेस करू शकत नाही. त्यानंतर सगळ्यांना डार्क वेब माहित असेल. डार्क वेब हा असा कन्सेप्ट आहे, त्यामध्ये भरपूर साऱ्या कंट्रोवर्सी आहे. त्यामुळे कोणीही डार्क वेबला ऍक्सेस करू शकत नाही. आणि जर कोणी डार्क वेबला ऍक्सेस करताना जर धरलं गेलं तर त्यावर भरपूर मोठी कारवाई केली जाते गव्हर्नमेंट थ्रू. त्यामुळे कधी जर डार्क वेबची जर तुम्हाला कुठे वेबसाईट कोणी सांगतंय या ठिकाणी असं असं भेटतं, या ठिकाणी फ्री कंटेंट भेटतो डार्क वेबवर कधी जाण्याचा प्रयत्न करायचा नाही. जर तुम्ही एकदा डार्क वेबवर गेला तर तुमचा सगळा डेटा त्या ठिकाणी हॅक केला जातो. शक्यतो 99% डार्क वेब ही हॅकिंगसाठी यूज केलं जाते. ते जे ऍक्सेस करतात ते मालवेअर, त्यानंतर फायरवॉल, म्हणजे सिक्युरिटी प्रोव्हाइड करण्यासाठी भरपूर जणांनी त्याचा ऍक्सेस दिलाय. तो ऍक्सेस आपल्याला नाही, किंवा इंडियामध्ये जे पीपल राहतात किंवा जे नॉर्मल पीपल राहतात त्यांना त्याचा ऍक्सेस दिलेला नाही. गव्हर्नमेंटचे काही असे एजन्सी आहे त्यांना त्याचा ऍक्सेस आहे डार्क वेबचा, किंवा डार्क वेब मध्ये चालतंय काय किंवा डार्क वेब मध्ये नेमकी आहे काय हे बघण्याचा त्यांना ऍक्सेस आहे, तो आपल्याला नाही. जर एखादा सामान्य पर्सन जर ते ऍक्सेस करण्याचा जर प्रयत्न केला आणि ते जर गव्हर्नमेंटला जर कळालं तर ते त्या ठिकाणी त्याच्यावर भरपूर मोठी कारवाई केली जाते. त्यामुळे डार्क वेबवर कधी काही ऍक्सेस करण्याचा प्रयत्न करायचा नाही. मग आता सगळ्यांना क्लिअर झालं, वेब आणि नेटवर्क हे दोन कन्सेप्ट आहे. यांना जे कनेक्ट केलंय ना, इंडियाला युकेने, युकेला युएसने, युएसला इंडियाने, हे जे कनेक्ट केलंय ना हे आहे नेटवर्क. आणि प्रत्येक कंट्रीची पर्सनल वेबसाईट असतात. प्रत्येक कंट्रीच्या वेबसाईट ह्या वेगवेगळ्या डिफरंट असतात. त्यामुळे जी कंट्रीची जी वेबसाईट आहे त्या प्रत्येक वेबसाईटला रिस्ट्रिक्टेड ऍक्सेस आहे. मग आता सगळ्यांना क्लिअर झालंय की वेब त्याला तुम्ही वेबसाईट बोलतात, त्याला शॉर्ट फॉर्म मध्ये आपण वेब बोलतो. वेब आणि इंटरनेट यामधील डिफरन्स क्लिअर झालाय सगळ्यांना? ओके. वेब आणि इंटरनेट यामध्ये कोणाला जर काही डाऊट असेल तर लगेच विचारा. वेब आणि इंटरनेट यामध्ये कोणाला काही डाऊट आहे का? ओके, ठीक आहे. तर आता इंटरव्ह्यूच्या दृष्टिकोनाने एक क्वेश्चन आहे, तो विचारला जातो. जर तुम्ही स्पेशल फक्त फ्रंट एंडवर जॉब बघायला जाताय, मग तुम्हाला त्या ठिकाणी बॅक एंडचं कोणी काही विचारणार नाही. फ्रंट एंडवर पण भरपूर सारे जॉब आहे. जस्ट तुम्हाला दाखवतो फ्रंट एंडवर किती जॉब आहे. नोकरी माहिती आहे? Naukri.com माहिती सगळ्यांना?
वेट. त्यानंतर आपण बघतोय फ्रंट एंड. UI या ठिकाणी लोकेशन. ओके, तुम्हाला कोणत्या इंटर्नशिप पाहिजे की जॉब पाहिजे? त्यानंतर लोकेशन नाही सर केलं तरी चालतं. या ठिकाणी बघा वेब डेव्हलपर, वेब ऍप्लिकेशन डिझाईन, UI डेव्हलपमेंट. या ठिकाणी दिसतंय CSS, C#. या ठिकाणी पण आहे डेडिकेटेड वेब डेव्हलपर. सगळे फ्रेशरसाठी जॉब आहे. एक्सपिरियन्स साठी पण आहे आणि फ्रेशर साठी पण आहे. त्यामुळे असं बनायचं नाही की जॉब नाही. जॉब भरपूर आहे, क्वालिटी दाखवावं लागते. क्वालिटी असेल तर पाहिजे तेवढे जॉब भेटतात. इथे फिल्टर लावलेलं आहे 0 to 3 लाख. जर एखाद्या सॅलरी पाहिजे असेल तर 1875 जॉब आहे. एखाद्याला 3 लाख पासून तर 6 लाखापर्यंत जर सॅलरी पाहिजे असेल तर त्यासाठी 2281 जॉब आहे. आणि एखाद्याला 6 लाख ते 10 लाखापर्यंत सॅलरी लागते. त्यासाठी 854 जॉब रजिस्टर आहे सध्या. आणि एखाद्याला 10 लाखापासून 15 लाखापर्यंत सॅलरी लागते तर त्यासाठी 139 जॉब या ठिकाणी रजिस्टर आहे. प्रेशर लेवल कन्सिडर करू आपण 0 to 3 लाख पर्यंत. या ठिकाणी बघा एवढे जॉब पोस्टेड आहे. आणि जर तुम्ही फक्त फ्रंट एंड वर जर जॉब करताय तरी पण एवढे बघा. आपण जे बघितलं मर्ज टॅग डेव्हलपमेंट, CSS, त्यानंतर UI डेव्हलपमेंट, मिन स्टॅक, बूटस्ट्रॅप, अजॅक्स, jQuery. अजॅक्स आणि jQuery आपण घेतलं नाही. जर तुम्हाला ऍडव्हान्स मध्ये लागत असेल तर तुम्ही ऍड करू शकता असं त्यावेळेस सांगितलं होतं. या ठिकाणी कुठे आणि या ठिकाणी वेब डेव्हलपमेंट. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला वेब डेव्हलपमेंट, UI डेव्हलपमेंट, CSS हे सगळीकडे दिसणार आहे. भरपूर सारे जॉब आहे. मग आता जर तुम्हाला या टाईपचे तुम्ही जर जॉब बघताय किंवा या टाईपच्या जॉब मध्ये तुम्ही तुमचं करिअर करायचं बघताय तर मग तुम्हाला त्या टाईपचे क्वेश्चन पण विचारले जातील. त्यावेळेस तुम्हाला बॅकएंडचे क्वेश्चन कोणी विचारणार नाही. तर इंटरव्ह्यूला सगळ्यात मोस्ट पॉप्युलर क्वेश्चन विचारला जातो. आता तुम्ही फक्त वेब किंवा वेब डेव्हलपमेंटवर जॉब मागायला जात आहे ना तर त्यासाठी तुम्हाला एक मोस्ट पॉप्युलर क्वेश्चन विचारला जातो की सध्या वेबचं कोणतं व्हर्जन चालू आहे. तर क्वेश्चन असा असतो करंटली विच व्हर्जन ऑफ वेब इज देअर. म्हणजे सध्या मार्केटमध्ये वेबचं कोणतं व्हर्जन आहे आणि स्टेबल व्हर्जन. क्वेश्चन या ठिकाणी राईट करतो. या सगळ्या नोट तुम्हाला भेटणार आहे. आपण प्रत्येक पॉईंट घेतल्यानंतर त्यावर क्वेश्चन कसा विचारला जातो हे प्रत्येक पॉइंटला बघणार आहे. हे थेरी टाईप आहे तरी आपण याच्यावर क्वेश्चन काढतोय. प्रोग्रामिंगला तर क्वेश्चन निघणारच आहे त्यामध्ये. तर क्वेश्चन काय होता करंटली विच व्हर्जन ऑफ वेब इज देअर. सांगता येईल का कोणाला सांगता येईल का? ओके, स्पेलिंग मिस्टेक झाली होती. 2.0. 2.0. ओके. तर सध्या मार्केटमध्ये आहे वेब 3. सध्या मार्केटमध्ये आहे वेब 3. हे व्हर्जन मार्केटमध्ये आहे सध्या. हे सगळ्यांनी लक्षात ठेवायचं. क्वेश्चनचा आन्सर खूप मोठा आहे असं नाही. वेब 3 एवढेच आन्सर आहे. पण आता तुम्हाला फर्स्ट टाइम विचारते. भरपूर जणांना HTML CSS विषयी थोडं नॉर्मल सगळ्यांना माहित असेल पण ते कोणतं व्हर्जन यूज करतं काय करतं हे माहित नाही. आणि त्यानंतर हे व्हर्जन व्हॅलिड आहे की नाही हे सांगण्याचं काम पण ही कम्युनिटी करते W3C. प्रत्येक व्हर्जन लॉन्च करायचंय, कोणत्याही टेक्नॉलॉजी व्हर्जन लॉन्च करायचंय, कोणतीही टेक्नॉलॉजी मार्केटमध्ये आणायची तर प्रत्येक टेक्नॉलॉजीला यांच्या सगळ्या केसेस पास करावं लागतात W3Cच्या म्हणजे वर्ल्ड वाईड वेब कन्झर्वेटिव्हच्या. यांच्या
टेस्ट केस कंपल्सरी पासच करावं लागतात. त्यांचा जो क्रायटेरिया आहे त्यांच्या क्रायटेरियामध्ये जर एखादी टेक्नॉलॉजी जर येत नाहीये तर ती टेक्नॉलॉजी तुम्हाला मार्केटमध्ये दिसणार नाही. आणि काल जे तुम्हाला सांगितलं ना, सॉरी, परवा भरपूर जण लेफ्ट झाले होते. त्यानंतर त्यांनी क्वेश्चन विचारला होता की ARPANET ऍक्च्युअल मध्ये मार्केटमध्ये आलं ते दाखवतं 1969 ला. मग इथे तुम्ही तर 1960 लिहिलं होतं, असं का? तर त्याचं रिझन असं होतं, ते मार्केटमध्ये 1969 ला आलंय, पण डेव्हलप कोणी केलं होतं? USA ची जी DoD टीम आहे, डिपार्टमेंट ऑफ डिफेन्स, यांनी ते 1960 साली तयार केलं होतं. आणि त्याला मार्केटमध्ये येण्यासाठी 1969 साली ते मार्केटमध्ये आलं. म्हणजे 9 वर्षाचा मध्ये पिरियड गेला. तो पिरियड जो गेला ना, तो यांना प्रूव्ह करण्यासाठी गेला की खरंच आम्ही जी टेक्नॉलॉजी बनवली ना, ती टेक्नॉलॉजी ऍक्च्युअल मध्ये खरंच सगळ्यांसाठी कामाची आहे. ती चलते कशी, सगळ्या टेस्टिंग करून दाखवलेलं आहे. जोपर्यंत ऑल करेक्ट W3C ही कम्युनिटी जोपर्यंत ऑल करेक्ट बोलत नाही तोपर्यंत कोणतीही टेक्नॉलॉजी तुम्हाला मार्केटमध्ये दिसणार नाही. ती टेक्नॉलॉजी कोणती असेल, कोणतीही. असं नाही की आता या ठिकाणी फक्त W3C राईट केलंय. W3C ही खूप मोठी कन्सेप्ट आहे, पण आपल्याला फक्त वेबचं बघायचंय. वेबचं फक्त एवढं सांगितलं की वेबमध्ये W3C चा पार्ट खूप इम्पॉर्टंट आहे. W3C यांच्याशिवाय वेब कोणतीही वेब कम्प्लीट होऊ शकत नाही. तुम्हाला ते सांगितलं की जसं तुम्हाला कोलगेटचं एक्झाम्पल दिलं, सेम तसंच मार्केटमध्ये भरपूर साऱ्या टेक्नॉलॉजी आहे, भरपूर साऱ्या मिलियन मध्ये टेक्नॉलॉजी आहे. टेक्नॉलॉजी मीन्स लँग्वेज, मिलियन मध्ये लँग्वेज आहे. मग त्या लँग्वेज का यूज केलं जातं? त्याचं रिझनच ते आहे. बाकीच्या लँग्वेज सर्टिफाय नाही, W3C यांनी त्याला सर्टिफाय केलं नाही. HTML असेल, CSS असेल, जावास्क्रिप्ट असेल, या लँग्वेज सर्टिफाय झाले. आणि ज्या लँग्वेज सर्टिफाय झाले त्याच तुम्ही मार्केटमध्ये यूज करू शकता. आणि प्रत्येक लँग्वेज तुम्ही जे शिकताय, एखादी कोणतरी नवीन टेक्नॉलॉजी सांगते, ती W3 ने सर्टिफाय आहे की नाही हे चेक करायचं. प्रत्येक टेक्नॉलॉजी, प्रत्येक कोणती असेल ती, W3C ला त्यांना सर्टिफायच करावं लागतं प्रत्येक टेक्नॉलॉजीला. जर W3C यांनी जर त्यांना सर्टिफाय केलं नाही तर ते टेक्नॉलॉजी मार्केटमध्ये चलत नाही आणि त्यांना कोणी यूज पण करत नाही. त्यामुळे प्रत्येक टेक्नॉलॉजी W3C ने सर्टिफाय होणं खूप इम्पॉर्टंट आहे. आता कोणतरी जे व्हर्जन सांगितलं ते 2.0 असं समथिंग काहीतरी सांगितलं होतं. पण जे व्हर्जन आहे ते आहे Web3. हे व्हर्जन सध्या मार्केटमध्ये आहे आणि सर्टिफाय पण झाले आहे Web3 हे व्हर्जन. स्क्रीन वर जे स्क्रोल होतंय ना ते थोडं कमी करा. स्क्रोल होतंय ना ते थोडं कमी करा, नाहीतर चालू लेक्चर मध्ये काहीतरी बोलावं लागेल. आणि बोलता तर सगळ्याला येत नाही, नाव घेऊन बोलावं लागेल. यामध्ये कोणाला काही डाऊट आहे का? एवढ्याच्या मध्ये जे आता आपण आज बघितलं यामध्ये कोणाला काही डाऊट आहे का? ओके. आणि त्यानंतर हे जी डायग्राम काढली आपण, ही डायग्राम सगळ्यांना लक्षात ठेवणं खूप इम्पॉर्टंट आहे. या डायग्राम तुम्ही कोणाला पण इझिली एक्सप्लेन करू शकता की इंटरनेट आणि वेब मधील डिफरन्स काय. जास्त तुम्हाला थिअरी किंवा डेफिनेशन सांगण्याची गरज पडणार नाही. आणि वेबची कोणी डेफिनेशन विचारते, सिंपल डेफिनेशन सांगायची. वेब इज अ पोर्शन ऑफ इंटरनेट विथ रिस्ट्रिक्टेड ऍक्सेस. तुम्ही एवढी एका लाईनची डेफिनेशन सांगितली तरी सफिशियंट आहे. आणि ही वेबची प्रोफेशनल डेफिनेशन आहे. हे जे थेरी आपण राईट करतोय ना, तसं पाहायला गेलं या वेब डेव्हलपमेंटच्या बॅच मध्ये थेरीचा पार्टच येत नाही. पण आपण जे राईट करतोय तुम्हाला इंटरव्ह्यूच्या दृष्टिकोनाने राईट करतो आपण. तुम्हाला इंटरव्ह्यूला सांगता आलं पाहिजे जर विचारलं ते. त्यामुळे सगळं राईट करतोय आणि याच्या सगळ्या नोट्स प्रत्येकाला भेटतील. सगळ्याला प्रत्येकाला नोट्स भेटतील याच्या. ते पण याच्यावर भेटतील आपल्या वेबसाईटवर झाल्यानंतर प्रत्येकाला त्याच्या नोट्स भेटून जातील. त्याचा विचार करायचा नाही. जस्ट 1 मिनिट.
तर पुढचा जो क्वेश्चन आहे, आता जसं वेब बघितलं, जसं इंटरनेट बघितलं, इंटरनेट मीन्स नेटवर्क. हा, तर तसं पुढचं सेम आहे सर्व्हर. सर्व्हर काय असतं, काय नाही हे माहित असणं गरजेचं आहे. कोणाला सांगता येईल का सर्व्हर काय आहे? बोला. जावावाले कोण जर जॉईन असेल तर त्यांना माहित असेल, बघितलं आपण ऍडव्हान्स जावाच्या बॅचला. बोला. ब्राउझर. ओके, ऍडव्हान्स जावाले बोला, ऍडव्हान्स जावा. हा बोला फास्ट. Server is the provide the sources or data to computer system. ओके. आता सर्व्हर बघण्याच्या अगोदर तुम्हाला एक सर्व्हर नेमकी ऍक्च्युअल सर्व्हर असतंय कसं किंवा दिसतंय कसं हे तुम्हाला दाखवतो. गुगलचं सर्व्हर रूम तुम्हाला एक दाखवतो की सर्व्हर असतंय काय. मग आपण सर्व्हरचे डेफिनेशन जे काय असेल ते आपण बघूया. एकदा सर्व्हर रूम कसा एकदा बघून घ्या सगळी. बाकीचं थोडं फक्त डिस्प्ले करतो, बाकीचं तुम्ही नंतर स्वतः बघितलं तरी चालेल. ही समोर जी दिसते ना, हे सगळं टोटल सर्व्हर आहे गुगलचं. आता हे समोर जे दिसतंय ना, या लेअर असतात सर्व्हरच्या. तुम्हाला जे मगाशी सांगितलं डार्क वेबचं मालवेअर बनवावं लागतात, त्यांना फायरवॉल बनवावं लागतात. हे प्रोटेक्ट करण्यासाठी. ओके, एकदा सर्व फक्त कळालंय ना कसं असतं. बाकीचे व्हिडिओ तुम्ही युट्यूबला जाऊन स्वतः बघू शकता. युट्यूब तुमच्याकडे पण आहे सगळ्यांकडे. बाकीचे व्हिडिओ तुम्ही तिथून बघू शकता. फक्त एकदा सर्व्हर काय असतंय ते तुम्हाला दाखवलंय प्रत्येकाला. तर अगोदर आपण सर्व्हरची डेफिनेशन ऍड करू आणि सर्व्हरमध्ये आपल्याला अजून बघायचं जसं काल सांगितलं होतं की वेब अँड नेटवर्क मध्ये जो डिफरन्स आहे तर आपण दुसरं बघू. आज फक्त आपण सर्व्हरची डेफिनेशन बघणार आहे. सर्व्हरचा ऍक्च्युअल यूज काय, सर्व्हर येतंय कशासाठी आणि सर्व्हरचा आपल्याला फायदा होतोय काय आपल्या वेब ऍप्लिकेशन मध्ये. तर सर्व्हरची डेफिनेशन बघूया. सर्व्हर इज अ सर्व्हर इज
server is a computer system. Server is a computer system that provides resource data or information. ही झाली सर्व्हरची डेफिनेशन. आता सर्व्हर इज अ कॉम्प्युटर सिस्टम. सर्व्हर हा एक कॉम्प्युटरचा सिस्टम आहे. आता हे सगळे कॉम्प्युटर रिलेटेड थिंग्स आहे. सर्व्हर इज अ कॉम्प्युटर सिस्टम दॅट प्रोव्हाइड रिसोर्सेस डेटा और इन्फॉर्मेशन डेटा और इन्फॉर्मेशन दोन्ही एकच आहे. इन्फॉर्मेशन मध्ये भरपूर सारं इन्फॉर्मेशन जर घेत आहे तर इन्फॉर्मेशन सगळे येते त्यामध्ये. मग भरपूर सारे बाकीचे वर्ड्स राईट करण्याची गरज नाहीये. मग सर्व्हर कॉम्प्युटरचं एक सिस्टम आहे. तो तुम्हाला तुमचं जे वेब पेज आहे ते शो करण्यासाठी हेल्प करतं. जसं प्रत्येक आता ते ब्राउझर आहे. आता जर ज्यांनी जावा करताय त्यांना माहिती की सर्व्हर मध्ये भरपूर सारे टाईप येतात. कोणत्यासाठी कोणतं सर्व्हर यूज केलं जातं. प्रत्येक टेक्नॉलॉजी वेगवेगळे सर्व्हर आहे. आता आपल्याला सर्व्हरच्या एकदम डीप पर्यंत जायचं असं नाही. फक्त सर्व्हर काय आहे हे कळालं पाहिजे. सर्व्हर एक टेस्टिंग ऍप्लिकेशन आहे किंवा टेस्टिंग त्याला सॉफ्टवेअर ऍप्लिकेशन पण बोलू शकता सर्व्हरला. त्यामध्ये भरपूर सारे टाईप येतात किंवा क्लायंट साइड सर्व्हर किंवा जसं आपण स्टार्टिंगला बघितलं होतं क्लायंट साइड सर्व्हर साइड. ते सर्व्हर मध्येच आहे सगळं क्लायंट साइड सर्व्हर साइड. मग त्यावेळेस सांगितलं होतं की ज्यावेळेस आपण पुढे गेल्यानंतर ज्यावेळेस आपला ऍक्च्युअल सिलेबस स्टार्ट होईल त्यावेळेस आपल्याला ते कळणारच आहे. क्लायंट साइड काय सर्व्हर साइड काय सर्व्हर काय हे आपल्याला त्यावेळेस डीप मध्ये बघायचं. स्टार्टिंगला फक्त आपल्या ऍक्च्युअल सिलेबस स्टार्ट होण्याच्या अगोदर प्रत्येक कन्सेप्ट फक्त नोन असल्या पाहिजे की कशाला काय म्हणतात त्याचं यूज काय. सर्व्हर तुम्हाला फक्त एवढं जरी माहित झालं की सर्व्हर एक कॉम्प्युटर सिस्टम किंवा सर्व्हर इज अ कॉम्प्युटर सिस्टम दॅट प्रोव्हाइड्स रिसोर्सेस. म्हणजे सर्व्हर हे वेगळं खूप काय आहे असं काही नाही. कॉम्प्युटर एक सिस्टम आहे तो सर्व्हर. जसं तुम्ही एखादा कोणी जर म्हणत असेल एखादा हॅकिंग करताय किंवा एखाद्याने असं सॉफ्टवेअर दिलं त्यामुळे माझा डेटा हॅक झाला, ते पण खूप वेगळं असं असतं काही नाही. तो एक सॉफ्टवेअरचा प्रोग्राम असतो. हॅकिंग मीन्स वेगळं काय असं नाहीये. तो एक हॅकिंगचा प्रोग्राम आहे. त्याने तुमचं सॉफ्टवेअर जे काय असेल ते हॅक केलं जातं. तसंच सर्व्हर आहे. तुम्हाला भरपूर सारे रिसोर्सेस प्रोव्हाइड करतं, डेटा प्रोव्हाइड करतं, इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतं. यामध्ये आणि तो डेटा तुमचा जो डेटा आहे आता जसं आपण वेबसाईट बनवणार किंवा एक एक वेब पेज बनवणार. एक एक वेब पेज बनवल्यानंतर त्याला प्रत्येकाला वेब पेज बनवल्यानंतर त्याला ब्राउझरला रन करावं लागतं. प्रत्येक वेब पेज मग ते ब्राउझरलाच कारण करावं लागतं. जसं आपण प्रत्येकाचे कंपायलर आहेत तिथे कारण होत नाही त्यामागे पण रिझन आहे. ते सगळे रिझन तुम्हाला ऍक्च्युअल मध्ये सर्व्हर कळल्यानंतर ते कळेल. फक्त एवढं सध्या एकच डेफिनेशन लक्षात ठेवायची. सर्व्हर इज अ कॉम्प्युटर सिस्टम दॅट प्रोव्हाइड रिसोर्सेस डेटा और इन्फॉर्मेशन. यापेक्षा जास्त लक्षात ठेवण्याची सध्या गरज नाही कारण की स्टार्टिंग फेज आहे. नॉर्मली सर्व्हर काही कळालंय किंवा सर्व्हर रूम कशी असते हे पण तुम्हाला थोडं दाखवलंय. सर्व्हर कळालंय की नॉर्मली सगळ्यांना? हो सर. त्या सर्व्हर मध्ये भरपूर सारा पार्ट येतो. एचटीटीपी एचटीटीपीएस त्यानंतर रिक्वेस्ट सेंड करावं लागतात, ते रिस्पॉन्स घ्यावा लागतो. भरपूर सारा कंटेंट येतो सर्व्हर मध्ये. त्यामुळे सर्व्हर एका लेक्चर मध्ये किंवा 2 लेक्चर मध्ये संपेल असं नाही. सर्व्हर शिकण्यासाठी तुम्हाला भरपूर मिनिमम 4-5 दिवस तरी द्यावे लागतील कमीत कमी तुम्हाला सर्व्हर काय कन्सेप्ट डीप मध्ये शिकण्यासाठी. आपण जे रन करतो ना ते वेब ब्राउझरला करतो. मग वेब ब्राउझरचं आणि वेब सर्व्हरचं कनेक्शन काय हे माहीत असणं गरजेचं आहे. आणि यांचं सगळं कनेक्शन जोपर्यंत वेब ब्राउझर आणि वेब सर्व्हर जसे ते कनेक्शन तुम्हाला दाखवलं होतं
जसं तुम्हाला इथे कनेक्शन दाखवलं होतं ना, हे कनेक्शन, हे कनेक्शन हे युकेचं इंडिया सोबत, इंडियाचं युएस सोबत, युएसचं युके सोबत, हे जे कनेक्शन दाखवलं ते इंटरनेट थ्रू दाखवलं होतं. सेम तसं वेब ब्राउझर आणि वेब सर्व्हर यांचं कनेक्शन करण्यासाठी पण तुम्हाला इंटरनेटच लागतं. प्रत्येकाचं कनेक्शन करण्यासाठी, कारण की इंटरनेटची डेफिनेशन राईट करताना आपण अशी केली होती इंटरनेटची किंवा नेटवर्कची. कॉम्प्युटर नेटवर्क किंवा इंटरनेट पण बोलू शकता. ग्रुप ऑफ कॉम्प्युटर्स कनेक्टिंग विथ इच अदर्स फॉर शेअरिंग इन्फॉर्मेशन अँड डिव्हाइस. म्हणजे काय करतात ते इन्फॉर्मेशन शेअर करतात आणि तो काय ग्रुप ऑफ कॉम्प्युटर्स एकमेकाला कनेक्ट असतात. नेटवर्क म्हणजे खूप वेगळा असं नाही. सेम तसंच या ठिकाणी पण आपण बघितलं या डायग्राम मध्ये. प्रत्येक कंट्रीला कनेक्ट करण्याचं काम पण इंटरनेटच करतो. सेम तसंच वेब ब्राउझर आणि वेब सर्व्हरला कनेक्ट, रिक्वेस्ट पाठवण्याचं काम, रिस्पॉन्स करण्याचं काम हे सुद्धा इंटरनेटच करतं. त्याचे तुम्हाला एक डायग्राम थ्रू एक्सप्लेन करतो. एकदा याला सेव्ह करतो. तर तुमचं हे वेब ब्राउझर आहे. त्यानंतर तुमचे इथे या ठिकाणी वेब सर्व्हर आहे. त्याला इथे लगेच नेम देऊन घेतो. हे आहे तुमचं वेब ब्राउझर. आणि हे तुमचं आहे वेब सर्व्हर. आता हे झाले वेब ब्राउझर आणि हे आहे वेब सर्व्हर. मग आता वेब ब्राउझर आणि वेब सर्व्हर यांना जे कनेक्ट करण्याचं काम करतं ना, ते काम करतं इंटरनेट. हे आहे इंटरनेट. आता वेब ब्राउझरला आणि वेब सर्व्हरला कनेक्ट करण्याचं काम इंटरनेट कसं करतं ते दाखवतो. आता ज्यावेळेस तुम्ही काही रिक्वेस्ट, आता रिक्वेस्ट काय, त्याचा रिस्पॉन्स काय, हे खूप पुढचा पार्ट आहे. फक्त डायग्राम थ्रू लक्षात ठेवा की वेब ब्राउझर आणि वेब सर्व्हरला कनेक्ट करण्याचं काम इंटरनेट कसं करतो. मग आता ज्यावेळेस एखादी रिक्वेस्ट वेब ब्राउझरवरून जर डायरेक्ट वेब सर्व्हरला जर पाठवायची असेल, डायरेक्ट ती जात नाही. म्हणजे कन्सिडर करा की या ठिकाणी एखादी रिक्वेस्ट आहे वेब ब्राउझरची आणि ती डायरेक्ट वेब सर्व्हरला जात नाही. तिला इंटरनेट थ्रूच जावं लागतं. मग या ठिकाणून काहीतरी इंटरनेटला अगोदर एक रिक्वेस्ट पाठवावी लागते. ती इंटरनेट रिक्वेस्ट ते वेब सर्व्हरला पाठवतं. तसेच पुढे कंटिन्यू कशाला करणार, वेब सर्व्हरला. मग ज्यावेळेस ते वेब सर्व्हर पर्यंत जाणार, मग वेब सर्व्हर त्याचं काहीतरी काम करणार आणि त्याला रिस्पॉन्स सेंड करणार. कोणाला रिक्वेस्ट आली, कोणाकडून होती, वेब ब्राउझर कडून. वेब ब्राउझर कडून रिक्वेस्ट कोणाकडे गेली, वेब सर्व्हरकडे. कशा थ्रू गेली, इंटरनेट थ्रू. सेम तसंच आता जो काही रिस्पॉन्स द्यायचा आहे वेब सर्व्हरला, वेब ब्राउझरला, तो रिस्पॉन्स जो जाणार आहे तो सुद्धा रिस्पॉन्स इंटरनेट थ्रूच जाणार. मग या ठिकाणी वेब ब्राउझर रिस्पॉन्स सेंड करणार, तो इंटरनेट ऍक्सेप्ट करणार आणि तो रिस्पॉन्स पुढे कोणाला सेंड करणार, परत वेब ब्राउझरला. तोच रिस्पॉन्स पुढे कोणाला सेंड करणार, वेब ब्राउझरला. हे जे आहे हे आहे रिक्वेस्ट. इथे पण रिक्वेस्ट टाईप करूया. हे रिक्वेस्ट आहे आणि जे सेंड केलंय त्याला बोलतात रिस्पॉन्स. या ठिकाणी पण रिस्पॉन्स राईट करूया.
मग आता ज्यावेळेस वेब ब्राउझर आहे, आता वेब ब्राउझर आपण या ठिकाणी यूज करतो. मग आता हे जे वेब ब्राउझर आहे, वेब ब्राउझर काहीतरी क्लायंटची रिक्वेस्ट सेंड करायची आहे वेब सर्व्हरला. मग ती रिक्वेस्ट सेंड ज्यावेळेस करायची ती इंटरनेट थ्रूच करावी लागते. विदाऊट इंटरनेट थ्रू ती तुम्हाला रिक्वेस्ट सेंड करता येणार नाहीये. मग ती रिक्वेस्ट जाणार कोणाकडे? वेब सर्व्हरकडे बाय युझिंग इंटरनेट. मग ती रिक्वेस्ट गेल्यानंतर वेब सर्व्हरला जो काही रिस्पॉन्स द्यायचा आहे किंवा जो काही फीडबॅक द्यायचा आहे, तो फीडबॅक परत वेब ब्राउझर पर्यंत जाण्यासाठी त्या ठिकाणी पण परत इंटरनेटच लागतं. वेब ऍप्लिकेशन मध्ये कोणतंही काम करायचं असेल तर तुम्हाला कंपल्सरी इंटरनेटचा यूज करावाच लागतो. आणि इंटरनेटला काही ड्रॉबॅक्स आहे. कोणते? रिस्ट्रिक्टेड ऍक्सेसचे. ते ड्रॉबॅक्स कमी करण्याचं काम कशाने केलंय? वेबने. मग आपण वेब पेज बनवतो. वेब पेज बनवल्यानंतर मग त्यावेळेस तुम्हाला नंतर कळेल क्लायंट रिक्वेस्ट काय असतं, त्यानंतर ती फेज कशी करायची, त्याचा रिस्पॉन्स कसा द्यायचा, हे तुम्हाला वेब ज्यावेळेस बघणार आपण टोटल किंवा वेबचे प्रोग्राम करणार. वेब मीन्स वेबसाईट. जसं आपण एक्झाम्पल घेणार त्यावेळेस तुम्हाला लागेल की या ठिकाणी ती रिक्वेस्ट कशी पाठवली जाते आणि त्याचा रिस्पॉन्स कसा येतो हे तुम्हाला त्यावेळेस सगळं डीप मध्ये कळेल. फक्त सध्यापुरते लक्षात ठेवायचं. आणि इव्हन आता या ठिकाणी फक्त सिंपल डायग्राम काढली, कारण की सगळे तुम्ही प्रेशर लेवल आहात. प्रेशर लेवल आहात त्यामुळे सिंपल डायग्राम काढली. म्हणजे असं ही डायग्राम फायनल कन्सिडर करायची नाहीये की वेब ब्राउझर आहे आणि वेब ब्राउझरवरून डायरेक्ट इंटरनेट थ्रू वेब सर्व्हरला रिक्वेस्ट गेली आणि वेब सर्व्हर थ्रू रिस्पॉन्स इंटरनेटकडे गेला आणि इंटरनेट थ्रू परत वेब ब्राउझरकडे आला. ही डायग्राम फक्त एवढीच नाहीये. मग या ठिकाणी भरपूर सारा डेटा या ठिकाणी येतो. या ठिकाणी डेटाबेसचे सर्व्हर येतात, भरपूर सारे सेंट्रल सर्व्हर येतात, भरपूर सारे सर्व्हिसेस येतात. मग आता हे सगळं एका डायग्राम मध्ये घेतलं नाही, कारण कन्फ्युज होता तुम्ही. आता हे सगळं जर एका टायमाला जर घेतलं तर कन्फ्युज होण्याचे चान्सेस जास्त आहे. फक्त लक्षात ठेवायचं की जे वेब म्हणजे या ठिकाणी तुमचा क्लायंट आहे. वेब ब्राउझरला काहीतरी क्लायंट आहे. क्लायंट रिक्वेस्ट सेंड करतो वेब सर्व्हरला. वेब सर्व्हरचा रिस्पॉन्स परत क्लायंटला सेंड करतो बाय युझिंग इंटरनेट. आता क्लायंट काय, युजर काय, हे सगळं तुम्हाला कळणारच आहे. त्याचा जास्त लोड घ्यायचा नाही. क्लायंट काय आणि सर्व्हर काय. सर्व्हरचं नॉर्मली आता तुम्हाला कळतंय की वेब सर्व्हर, आता वेब सर्व्हर, वेब ब्राउझर या दोन्ही पण वेगळ्या कन्सेप्ट आहे. त्याला परत मिक्स करायचं नाही. जसं तुम्ही आतापर्यंत नेटवर्क आणि वेबला एकत्र करत होता, तसं आता परत वेब ब्राउझर आणि वेब सर्व्हरला एकत्र करायचं नाही. दोन वेगवेगळ्या थिंग्स आहेत, त्यांना सेपरेटच ठेवायचं. आता कळालंय की डायरेक्ट वेब सर्व्हरचं काम काय. कारण की जो रिस्पॉन्स आहे, सगळ्याला माहिती आपला सगळा डेटा सर्व्हरला स्टोअर असतो. तुम्हाला आता गुगलचं दाखवलं, आपला सगळा जो काही डेटा आहे तो सगळा त्या ठिकाणी स्टोअर आहे. मग तिथून ज्यावेळेस आपण काहीतरी घेतो किंवा आपण एखादा अकाउंट तयार करतो आणि त्या अकाउंटचा पासवर्ड ज्यावेळेस विसरतो, ज्यावेळेस तो फॉरगेट करायला जातो, ते ओटीपी जे काही प्रोसेस असेल ते सगळ्या प्रोसेस सर्व्हरवरूनच होतात आपल्या. आपला डेटा कारण की सर्व्हरकडे असतो. आपला जो काही पासवर्ड आहे तो फॉरगेट करायचा आहे. मग परत आपल्याला तिथेच रिक्वेस्ट सेंड करणं आहे. आपण क्लायंट आहोत. आता कन्सिडर या ठिकाणी आपण क्लायंट आहोत आणि आपला एखादा पासवर्ड काहीतरी विसरलोय किंवा पासवर्ड आपल्याला लक्षात नाही. आपल्याला पासवर्ड फॉरगेट करायचा आहे. पासवर्ड फॉरगेट करायला डायरेक्ट फॉरगेट जो का आपल्याला फॉरगेटवर क्लिक करावं लागतं. मग ती जी काही स्टेप असेल त्या स्टेप करेक्ट करावं लागतात. मग आपण त्या स्टेपनी आपण रिक्वेस्ट सेंड करतो सर्व्हरला. मग त्यावेळेस ते सर्व्हर त्या रिक्वेस्ट बघणार आणि त्यावेळेस त्यांना कळणार की हा खरंच हा युजरच आहे. जो पासवर्ड रिसेट करतोय तो हाच युजर आहे आणि त्याचा स्वतःचा पासवर्ड रिसेट करतोय. मग तो त्याला रिस्पॉन्स देणार आणि रिस्पॉन्स दिल्यानंतर आपल्याला परत मग मेल येतो आपल्या जीमेलला. मग तिथून आपण आपला जो काय पासवर्ड असेल तो फॉरगेट करतो. ही थिंग्स किंवा ही कन्सेप्ट खूप मोठी आहे. फक्त नॉर्मली थोडं थोडं लक्षात ठेवा स्टार्टिंगला. सगळं लक्षात राहणार नाही. आता थोडं क्लिअर झालंय सगळ्यांना इंटरनेट काय आणि वेब काय. वेब सर्व्हर, वेब ब्राउझर आपण ते परत पुढे बघणार आहे. पण इंटरनेटचा ऍक्च्युअल यूज कसा होतो हे कळालं सगळ्यांना. आणि सगळे ब्राउझर भरपूर सारे आहे. हजारो मध्ये ब्राउझर आहे. त्यामध्ये जे पॉप्युलर ब्राउझर आहे ना ते खूप कमी आहे. त्यामुळे तुम्ही आता आपण त्याच्यावर आता सर्च केलं किंवा आपण जे यूज करतोय ते क्रोम आहे. क्रोम असेल, फायरफॉक्स असेल, ऍपल सफारी असेल, मायक्रोसॉफ्ट एज असेल, ओपेरा असेल, ब्रेव्ह असेल, यासारखे जे सॉफ्ट ब्राउझर आहेत हे आपण मोस्टली यूज करतो. म्हणजे आता जे नेम सांगितले एवढेच ब्राउझर आहे असे नाही, यापेक्षा भरपूर सारे ब्राउझर आहे. आणि काही काही आपल्या HTML मध्ये असे टॅग बघायचे, ते टॅग आता आपण सगळं काम क्रोम असेल किंवा फायरफॉक्स असेल
असे भरपूर सारे ब्राउझर काम करतो, पण काही काही HTML चे असे टॅग आहे, ते टॅग त्या ब्राउझरला सपोर्ट करत नाही. त्यासाठी वेगळं ब्राउझर घ्यावं लागतं तुम्हाला ते टॅग रन करून बघण्यासाठी. तुम्हाला ते कळणारच आहे. आणि का सपोर्ट करत नाही आणि बाकीचे का सपोर्ट करतात याची सगळी आन्सर आपण त्यावेळी करणार. फक्त एवढं लक्षात ठेवा, काही ब्राउझर किंवा आता सांगितलं हे ब्राउझर सिक्युरिटीमुळे काही टॅगला सपोर्ट करत नाही. क्लिअर झालंय सगळ्यांना? ब्राउझर आणि इंटरनेटचं क्लिअर झालंय का सगळ्यांना? कोणाला काही डाऊट आहे? तुम्हाला जास्त वेळ घेणार नाही. नवीन त्यावेळेस 1-1.25 तास एवढा खूप झाला तुमच्यासाठी. ठीक आहे, सगळ्यांनी प्रेझेंटी द्यायची अगोदर, त्यानंतर आपण लेक्चर स्टॉप करूया. अगोदर सगळ्यांनी प्रेझेंटी द्यायची चॅटमध्ये.